नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। परभणी जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी अब्दुल अजीज यांची निवड झाल्याबद्दल शहरात अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला। परभणी जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक बिनविरोध पार पडली असून अध्यक्षपदी अब्दुल अजीज उर्फ सगरू यांची निवड झाल्याबद्दल आज शहरातील माळी गल्ली परिसरातील इम्रान रुबी यांच्या कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक नदीम इनामदार, विशाल बुधवंत, नगरसेवक नईम बॉन्ड, युसुफ सर, माजी नगरसेवक शेख खाजा, इम्रान रुबी, असलम खान, डॉक्टर अरशद बेग, पत्रकार सलीम इनामदार, शेख इब्राहिम, अक्रम खान, बाबूभाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी अब्दुल अजीज यांचा पुष्पहार घालून व शुभेच्छा देत सत्कार केला। यावेळी बोलताना मान्यवरांनी मजूर संघटनांच्या प्रश्नांसाठी अब्दुल अजीज प्रभावीपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला। तसेच संघटनेच्या माध्यमातून मजूर संस्थेच्या हक्कासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न केला जाईल, तसेच तळागाळातील सर्व मजूर संस्थांना सोबत घेऊन कार्य केले जाईल असेही सांगण्यात आले। कार्यक्रमाला मजूर फेडरेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी परवेश शेख। आमचे मित्र श्री शोभूभाई हे परभणी जिल्हा मध्यवर्ती परभणी जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बिनविरोध निवडून आल्यामुळे आज या ठिकाणी आमचे मित्र इम्रान भाईचे ऑफिसर त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला। त्या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नेते आमचे मित्र नदीम भाई, आमदार अब्दुभाई, डॉक्टर साहेब आणि आमचे सगळे कंपनी मित्र परिवार यांच्यातर्फे छोटा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे। परभणी जिल्हा मजूर फेडरेशन ची व्याप्ती अतिशय मोठी असून सगळ्या तालुक्याच्या मजूर संस्था त्याच्यामध्ये त्याचा सहभाग असतो आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे 33% काम हे मजूर फेडरेशनला आले पाहिजे असा एक नियम आहे। आणि शोभूभाई मागच्या अनेक वर्षापासून अत्यंत हिरिरीने त्या ठिकाणी काम करतात। मला खात्री आहे आणि विश्वास आहे की शोभूभाई त्या पदाला न्याय देतील। सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, इरिगेशन असेल, प्रत्येक ठिकाणातून 33% कोटा आणतील आणि मजूर संस्थेच्या प्रत्येक तालुक्यातल्या त्या संस्थेला योग्य देतील असा आम्हाला अपेक्षा आहे। सर्वप्रथम मजूर सहकारी संस्थेचे फेडरेशनचे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून, चेअरमन म्हणून ज्यांची निवड झाली बिनविरोध असे अजीज भाई उर्फ सगरूभाई यांचा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे स्वागत देखील करतो। परभणी जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे यापूर्वी जेवढे काही चेअरमन होते त्या चेअरमनच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र शासनाने जे 33% जे आरक्षण घातलेले आहे, 33% सुसूचित बेरोजगार अभियंत्याला काम देणे हे अनिवार्य आहे। तसेच 33% मजूर सहकारी संस्थेचे फेडरेशनला कामे पाठवणे हे शासनाकडून सर्व विभागाला बंधनकारक आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, इरिगेशन, जे काही जिल्हा परिषद, जे काही डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली येतात त्या सर्वांना बंधनकारक आहे। पण इतर जिल्ह्यामध्ये सर्व शासनाचे नियम मजूर फेडरेशन आणि तिथले पदाधिकारी पार पाडत आहे। पण परभणीचे जे काही जिल्ह्यातले अधिकारी आहेत ते जिल्हा परिषद असू द्या, इरिगेशन असू द्या किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या, ती माननीय शासनाला विनंती आहे की 33% आरक्षण पूर्णपणे पार पाडण्यात यावं। धन्यवाद।